नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एन व्ही शॉपी किरण चौधरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, मल्टीलेवल मार्केटिंग इंडस्ट्रीबाबत। नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, मल्टीलेवल मार्केटिंग काय आहे? नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, मल्टीलेवल मार्केटिंग या सर्वांचा उद्देश प्रोडक्ट आणि सेवांची विक्री वाढवणे आणि व्यक्तीचे उत्पन्न वाढवणे। जर आपण या तिघांची व्याख्या एका ओळीत सांगितली तर हे एक बिझनेस मॉडेल आहे जिथे एखादी व्यक्ती कंपनीत जॉईन होते आणि लोकांचे नेटवर्क बनवून कोणतेही प्रोडक्ट किंवा सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून पैसे कमवते। या संकल्पनेला नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग किंवा मल्टीलेवल मार्केटिंग म्हणतात। हा व्यवसाय कायदेशीर आहे का? या व्यवसायाला भारतात मान्यता आहे। यासाठी भारत सरकार वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वेही प्रसारित करते। 9/9/2016 रोजी कार्यालयीन निवेदन देण्यात आलं की ह्या इंडस्ट्रीवरती नियमावली आणण्यात यावी। 30/6/2021 रोजी सूचना देण्यात आल्या की नियमावली कशा प्रकारे असली पाहिजे आणि 28/12/2021 रोजी भारत सरकारकडून पहिल्यांदा या इंडस्ट्रीवरती नियमावली जाहीर करण्यात आली, मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करण्यात आली आणि 21/6/2023 रोजी अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे भारत सरकारकडून प्रसारित करण्यात आली। ही मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित झाल्यामुळे भारत देशामध्ये या इंडस्ट्रीला एक वेगळ्या नवीन क्रांतीची सुरुवात झालेली आहे। डायरेक्ट सेलिंगमध्ये एन व्ही शॉपीद्वारे नवीन क्रांतीची सुरुवात झाली आहे। तर आपण जाणून घेणार आहोत एन व्ही शॉपी कंपनी आणि त्यांच्या बिझनेस प्लॅनबद्दल। कंपनीचं नाव आहे एन व्ही शॉपी सेल्स अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड। कंपनीचं खूप सुंदर स्लोगन आहे, शॉप विथ अस अँड चेंज युअर लाईफ। खरीदारी आमच्यासोबत करा आणि तुमचे जीवन बदला। कंपनीचा ॲड्रेस आहे पहलवान टॉवर नियर HGM हॉस्पिटल, चाजारसी, नोएडा, सेक्टर 63, उत्तर प्रदेश। बदलत्या भारताचे नवीन दुकान एन व्ही शॉपी। सर्व प्रकारचे ब्रँडेड उत्पादने आणि सेवा हाताळणारी आम्ही भारतातील पहिली कंपनी आहोत। जर तुम्हाला जास्तीचा नफा मिळवायचा असेल तर प्राईम डिस्ट्रीब्युटरशिप मिळवा। कसे हे जाणून घ्यायचे आहे, त्यामुळे 40 मिनिटे संयमाने संपूर्ण प्लॅन प्रेझेंटेशन समजून घ्या। कंपनी मॅनेजमेंट। MIMS सर कंपनीचे फाउंडर आणि प्रमोटर आहेत। सन 2001 पासून फुल टाईम डायरेक्ट सेलिंगमध्ये आहेत। त्यांनी डायरेक्ट सेलिंग क्षेत्रातून स्वतःचे आणि अनेकांचे जीवन बदलले आहे। या क्षेत्रात काम करत असताना त्यांना ज्या काही अडचणी दिसून आल्या त्या अडचणींना लक्षात ठेवून कंपनीच्या प्लॅनला अशा प्रकारे डिझाईन केले आहे की वेगवेगळी विचारसरणी असणारी प्रत्येक व्यक्ती येथून चांगले पैसे कमवू शकेल। या विचाराने ही योजना सुरू करण्यात आली आहे। श्रीमती मीनाक्षी यादव मॅडम कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। त्यांनी फूड आणि सायन्समध्ये PG आणि डिप्लोमा केला आहे। फिटनेस ट्रेनरचा 5 वर्षाचा अनुभव आहे। 2019मध्ये दिल्लीच्या मिस आणि मिसेस इंडिया इंटरनॅशनलच्या विजेत्या आहेत। बाल युवा नारी जागृती मंच या सामाजिक संस्थेत सामील होऊन त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी काम केले आणि त्यांना 2020मध्ये नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। व्हिजन आणि मिशन रोडमॅपसोबत दाखवण्यात आले आहे। एन व्ही शॉपी पहिली आणि सर्वात यशस्वी कंपनी आहे जी 20 एप्रिल 2020 रोजी लॉकडाऊनच्या वेळी सुरू करण्यात आली होती। तेव्हापासून ते आजपर्यंत यशस्वीपणे चालत आहे। कंपनी तुम्हाला वचन देते की तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला उज्ज्वल भविष्य देऊ। कंपनी 10 वर्षात 10 करोड लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य घेऊन चालत आहे। तुमच्या घरापर्यंत 15 मिनिट ते 2 तासाच्या आत डोमिनोज जसे पिझ्झा तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो, त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या ॲप्लिकेशनवर ऑर्डर करा, आम्ही तुम्हाला घरी प्रोडक्ट पोहोचवू। कंपनी या ध्येयावर काम करत आहे। कंपनीचा ई-कॉमर्समध्ये जगातील सर्वात टॉपची कंपनी बनण्याचा टार्गेट आहे। संपूर्ण भारतात 7 किलोमीटरच्या अंतरावर प्रत्येक पिनकोडवर 1.5 लाख फ्रँचायझी उघडण्याचे कंपनीचे ध्येय आहे, जेणेकरून ई-कॉमर्स सुविधांना जोडणे सोपे होऊन फ्रँचायझी क्षेत्रात मोफत होम डिलिव्हरी सुविधा देता येईल। येत्या काही वर्षात कंपनी स्वतःचे 2000+ स्टोअर्स घेऊन येत आहे। तसेच कंपनी वेंडर आणि फ्रँचायझीच्या माध्यमातून देखील येत आहे आणि वेगवेगळ्या व्यवसायांना सोबत जोडत आहे। एन व्ही शॉपीचा मुख्य उद्देश आधुनिक व्यवसाय मॉडर्न ट्रेड आहे, ज्याद्वारे आपण आपला व्यवसाय जगभर पसरवू शकतो। डायरेक्ट सेलिंगद्वारे आमच्या सदस्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते, कारण आमचा उद्देश कमाईसह अधिक सवलत देणे आणि देशातील प्रत्येक युवकांना आणि सहकारी यांना यशस्वी करिअर योजना देऊन बेरोजगारी कमी करणे हे आहे।
आता एन व्ही शॉपीने मॉडर्न ट्रेड आणि रिटेल व्यापारात प्रवेश केला आहे, जिथे तुम्हाला तेच प्रोडक्ट सर्वात कमी किमतीत मिळतील. आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे बाजारपेठेत उपस्थित आहोत, जेणेकरून आम्ही आमची प्रोडक्ट आणि सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवू. आमचे ध्येय आमच्या भागीदारांसाठी एक चांगले दैनंदिन जीवन तयार करणे आणि ते जगभर पसरवणे हे आहे. लीगल डॉक्युमेंट्स. कंपनी चालवण्यासाठी आम्ही भारत सरकारकडून सर्व आवश्यक कागदपत्रे मिळवली आहेत. आपण बघू शकता. अचिव्हमेंट अवॉर्ड. कंपनीची विचारसरणी इतकी चांगली आहे की 3 वर्ष काम करताना सलग 3 पुरस्कार कंपनीला मिळाले आहेत. 2021मध्ये इंडियाज फास्टेस्ट ग्रोविंग ग्रोसरी रिटेल स्टोअर अवॉर्ड मिळाला आहे. 2022मध्ये लीडिंग ई कॉमर्स अँड ग्रोसरी बिझनेस ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला आहे. आणि 2023मध्ये ग्लोबल बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड मिळाला आहे. एन व्ही शॉपी मॉडेल. कंपनी 112+ फ्रँचायझी आणि 2000+ वेंडर्सद्वारे ऑफलाईनमध्ये आणि शॉपिंग वेबसाईट आणि ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईनमध्ये ॲक्टिव्ह आहे. कंपनी हायपर ट्रेड मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या रिटेलर्स, मॅन्युफॅक्चरर्स, प्रोफेशनल आणि इतर सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्स, छोटे आणि मोठे बिझनेस मालकांचे मेंबरशिप सिस्टमच्या माध्यमातून स्वागत करत आहे. आम्ही एन व्ही शॉपी वेंडर ॲपद्वारे कार मेकॅनिक, रेस्टॉरंट्स, इलेक्ट्रॉनिक शॉप, शूज शॉप, प्लंबर, सलून्स, क्लोथिंग्स, फ्रूट अँड व्हेजिटेबल शॉपसारख्या इतर दुकानदारांना आमचे ग्राहक पुरवून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करत आहोत. रेंज ऑफ प्रोडक्ट्स. ओपन मार्केटमध्ये तुमच्या सर्व आवडत्या मोठ्या ब्रँडसह कंपनी ग्रोसरी, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, ऑर्गॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, हाऊसहोल्ड, पर्सनल केअर, क्लोथिंग अँड ॲपरेल्स, हेल्थ केअर आणि इतर अनेक प्रोडक्ट्समध्ये सर्व्हिस देत आहे. तसेच आपण घरबसल्या AC रिपेअर सर्व्हिस, मोटर मेकॅनिक सर्व्हिस यांसारख्या इतर प्रोफेशनल सर्व्हिस घेऊ शकतो. रजिस्ट्रेशन फ्री. रजिस्ट्रेशन फ्री आहे, पण तुम्ही विचार करत असाल, आत्ता तुम्ही म्हणताय रजिस्ट्रेशन फ्री, नंतर तुम्ही म्हणाल की फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करावे लागेल. तुम्ही जे विचार करत आहात ते 100% बरोबर आहे, पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचे आहे. आजपर्यंत तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीच्या सुपरमार्टमध्ये खरेदीसाठी गेला आहात, तिथे प्रवेश फ्री आहे. परंतु तुम्हाला तेथून कोणतेही प्रोडक्ट हवे असल्यास तुम्हाला ते खरेदी करावे लागते, तेव्हा तुम्ही त्या प्रोडक्टचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रकारे एन व्ही शॉपीमध्ये प्रवेशसाठी रजिस्ट्रेशन 100% फ्री आहे. परंतु जर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यासोबत पैसे कमवायचे असतील तर तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह कसे करायचे ते आपण पाहू. इंग्लिश स्पीकिंग कोर्स, डिजिटल मार्केटिंग कोर्स हे दोन्ही कोर्स तुम्हाला मार्केटमध्ये 10,000 किंवा 10,000पेक्षा जास्त किमतीत मिळतात. हे दोन्ही कोर्स जर तुम्ही एन व्ही शॉपीच्या माध्यमातून घेतले तर तुम्हाला हे दोन्ही कोर्स 1,001 रुपयेमध्ये फक्त मिळणार आहेत. आणि हे दोन्ही कोर्स तुम्हाला लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. तसेच पॉईंट व्हॅल्यूसाठी तुम्हाला बिझनेस करण्यासाठी पॉईंट व्हॅल्यू 2,000 मिळतात आणि 24 रुपयेचं डिस्काउंट व्हाउचर मिळतं. आणि तुमच्या रिचार्जवरती तुम्हाला 3,000 रुपयेपर्यंतचा कॅशबॅक मिळतो. आणि तुम्हाला एन व्ही शॉपीच्या फ्रँचायझी आणि ई कॉमर्समधून खरेदीदारी केल्यावर 1 ते 50%चा डिस्काउंटचा लाभ घेता येतो. 24 रुपयेचं डिस्काउंट तुम्ही कसं यूज करू शकतात. कंपनीचे हेल्थ केअर प्रोडक्ट्स आपण जर खरेदीदारी केले तर त्याच्यावरती तुम्हाला 50% सवलत मिळते. न्यूट्रीवेदिकाचे सॅनिटरी पॅड्स जर आपण घेतले तर तुम्हाला 75% त्याच्यावर सवलत मिळते. आणि एन व्ही शॉपी सुपरमार्ट जे नोएडामध्ये कंपनीचं आहे तिथून जर तुम्ही कपडे खरेदीदारी केले तर त्याच्यावरती तुम्हाला 50% सूट मिळते. ह्या जॉईनिंग पॅकेजला घेऊन तुम्ही तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करू शकता. नेक्स्ट आहे तिजारत रिटेलर आय डी. तिजारत रिटेलर आय डी घेतल्यावर एन व्ही शॉपीचा ॲक्टिवेशन ID फ्री मिळेल. आत्ता तिजारतसह बँकर बनून पैसे कमवा. NSDL पेमेंट किओस्के बँक उघडून बँकर व्हा. तिजारतमधून तुम्ही AEPS, मनी ट्रान्सफर, रिचार्ज, बिल पेमेंट्स, आधार पे, पॅन कार्ड, लोन केंद्र, कॅश विड्रॉ सारख्या सर्व्हिसेस देऊन तुम्ही 50,000 रुपये महिना कमवू शकतात. आणि हा तिजारत रिटेलर आय डी तुम्हाला फक्त 1,498 रुपयेमध्ये मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स फ्रीमध्ये मिळणार आहेत. आणि बिझनेस करण्यासाठी 2,000 पॉईंट व्हॅल्यू मिळणार आहेत. तिजारत रिटेलर आय डी
मधून तुम्ही रिचार्ज केल्यावर तुम्हाला 2.5% कमिशन मिळतं. युनिव्हर्सिटीत मुलांना ॲडमिशन रेफर केल्यावर 20% कमिशन मिळतं. वेबसाईट ॲप रेफर केल्यावर 25% कमिशन मिळतं. सरकारी रजिस्ट्रेशन रेफर केल्यावर 50% कमिशन मिळतं. त्याचबरोबर पॅन कार्ड सेंटर मिळणार. यासह सर्व ब्रँडेड वस्तू NV शॉपीमध्ये MRP वरून 1 ते 50% सवलतीत उपलब्ध असतील आणि तुम्ही येथून 200+ प्रकारच्या डिजिटल सेवा विकून पैसे कमवू शकतात. ह्या जॉईनिंग पॅकेजला घेऊन तुम्ही तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करू शकतात. नेक्स्ट आहे न्यूट्रीवेदिका किट. 2250 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 बॉडी सोप, 2 हेअर ऑइल, 1 सॅनिटरी पॅड आणि 1 हेअर शॅम्पू मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स फ्रीमध्ये मिळणार आहेत. या जॉईनिंग पॅकेजला घेऊन तुम्ही तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करू शकतात. नेक्स्ट आहे जॉईनिंग पॅकेजेस. कंपनीचे 599 पासून तर 30,000 रुपयेपर्यंतचे जॉईनिंग पॅकेजेस आहेत. या पॅकेजेसपैकी कोणतेही पॅकेजेस घेऊन तुम्ही तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करू शकतात किंवा गुगल प्ले स्टोअरवरती कंपनीचे स्वतःचे NV सुपरमार्ट नावाचे ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून त्या ॲप्लिकेशनमधील कोणतेही प्रोडक्ट तुमच्या पसंतीने 3,000 रुपयेपर्यंतची खरेदी करून कंपनीकडनं तुम्हाला 400 PVचा ID फ्रीमध्ये ॲक्टिव्ह करून मिळेल. 15 टाईप्स ऑफ इन्कम. तुमचे फ्री रजिस्ट्रेशन, जसे तुम्ही कोणतेही पॅकेजेस घेऊन परचेस करून तुमचा फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही कंपनीच्या 15 प्रकारच्या इन्कम इकडनं घेण्यास ॲप्लिकेबल होतात. तर ह्या 15 प्रकारच्या इन्कम आपण पुढे सविस्तरपणे प्रत्येक एक इन्कम ही आपण पाहणार आहोत. डिस्काउंट प्रॉफिट. सेल परचेस 1% to 50% ऑन MRP इन्कम. तुम्ही कोणतेही प्रोडक्ट विकत घेतात तेव्हा त्या प्रोडक्टच्या MRP किमतीवर तुम्हाला जी सूट मिळते त्याला डिस्काउंट प्रॉफिट म्हणतात. उदाहरण आहे प्रोडक्ट आशीर्वाद आटा. MRP प्राईस आहे 540 रुपये. डिस्काउंट आहे 25%. डिस्काउंट प्रॉफिट झाला तुम्हाला 135 रुपये. प्रोडक्ट आहे पॅन्ट अँड शर्ट. MRP प्राईस आहे 1600. डिस्काउंट आहे 50%. डिस्काउंट प्रॉफिट झाला तुम्हाला 800 रुपये. प्रोडक्ट आहे किचन प्रोडक्ट्स. MRP प्राईस आहे 2580. डिस्काउंट आहे 35%. तुम्हाला डिस्काउंट प्रॉफिट झाला 903 रुपये. या प्रॉफिटला घेण्यासाठी तुम्हाला कोणाला जॉईन करायची गरज नाही. सेल्फ परचेसिंग प्रॉफिट. आजपर्यंत कोणत्याही दुकानदाराने किंवा सुपरमार्ट कंपनीने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खरेदीदारीवर कॅशबॅक दिला आहे का? नाही. उदाहरण 5,000चा तुम्ही महिन्याला किराणा घेतात तर 12 महिन्याचा किराणा हा तुमचा 60,000 रुपयाचा होतो. वर्षाचा 60,000 रुपयाचा किराणा जवळजवळ तुमच्या आजी आजोबांपासून तर तुमच्या स्वतःपर्यंत आजपर्यंत तुम्ही जो किराणा घेत आला आहात, तर उदाहरण आपण 40 वर्ष पकडू तर टोटल 24 लाखाचा किराणा तुम्ही तुमच्या आजी आजोबांपासून तर तुम्ही आत्तापर्यंत घेत आला आहात. परंतु आजपर्यंत तुम्हाला कोणत्याच दुकानदाराने किंवा कोणत्याही सुपरमार्ट कंपनीने तुम्हाला कॅशबॅक दिलेला नाही. आजपर्यंत तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तूंची खरेदीदारी करत आला आहात. तीच खरेदीदारी तुम्हाला NV शॉपीची मेंबरशिप घेऊन तुमची आवड न बदलता, म्हणजे तुमच्या आवडीचे सामान विकत घ्यायचं आहे, तुमची आवड न बदलता तुमच्या स्वतःच्या खरेदीदारीवर 0.5% कॅशबॅक देते. आता तो कॅशबॅक तुम्हाला कसा येईल ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून बघू. उदाहरण आहे 5,000 रुपयाचा तुम्ही महिन्याला किराणा जर घेतला NV शॉपीची मेंबरशिप घेऊन, तर तुम्हाला त्याच्यावरती 0.5%चा कॅशबॅक मिळणार. तर तो कॅशबॅक होतो तुमचा 25 रुपये 5,000 रुपयाच्या खरेदीदारीवरती महिन्याला. तोच 25 रुपयाचा कॅशबॅक तुमचा जर 12 महिन्याचा जर आपण बघितला तर तो 300 रुपयाचा होतो. आणि हा 300 रुपयाचा जर कॅशबॅक येणाऱ्या भविष्यामध्ये आता 40 वर्षापर्यंत जर आपण त्याचं काउंटिंग केलं तर तो 12,000 रुपयाचा कॅशबॅक तुम्हाला येणाऱ्या वेळेत मिळणार आहे. आणि आता हा कॅशबॅक तुम्ही कसा यूज करू शकतात, कसा वापर करू शकता याचा. आता काही सुपरमार्ट कंपन्या आलेल्या आहेत तर ते अशा प्रकारचा काही कॅशबॅक लोकांना देतात.
परंतु ते कॅशबॅक देताना लोकांना काय सांगतात, उदाहरण आता हे 12,000 रुपयाचा कॅशबॅक आहे, तर ते तुम्ही पुढच्या खरीददारीच्या टायमाला जेव्हा जाणार तेव्हा ते काय सांगणार की तुम्हाला एवढं एवढं आमच्या सुपरमार्ट कंपनीकडनं तुम्हाला एवढा कॅशबॅक मिळालेला आहे, परंतु तुम्ही याच्यातून फक्त 10% यूज करू शकता असं सांगण्यात येतं. परंतु आपलं एनव्ही शॉपी कंपनीचं कसं आहे, तुमचा जेवढा पण कॅशबॅक असेल त्याच्याने तुम्ही पुढच्या खरेदीदारीमध्ये तो 100% वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये देखील तो तुमचा कॅशबॅक घेऊ शकता. इतर कंपन्यांसारखं कुठल्याही प्रकारचं टक्केवारीमध्ये वापरायला कंपनी कंडिशन ठेवत नाही. कंपनीची एकच कंडिशन आहे, जर तुम्हाला स्वतःच्या खरेदीदारीवरती कॅशबॅक घ्यायचा असेल तर तुमची खरेदीदारी ही 1,000 रुपयापेक्षा जास्त असणे जरुरी आहे. या प्रॉफिटला घेण्यासाठी तुम्हाला कोणाला जॉईन करण्याची गरज नाही. नेक्स्ट आहे सेल्फ परचेस CPTO बोनस. आजपर्यंत कोणत्याही दुकानातून किंवा कोणत्याही कंपनीच्या सुपरमार्ट स्टोअरमधून वर्षानुवर्षे खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या प्रॉफिटमध्ये भागीदारी दिली आहे का? नाही. एनव्ही शॉपी तुम्हाला कंपनीचे स्टोअर किंवा कंपनीच्या वेंडरकडून लगातार 24 महिने 3,000 रुपयाची खरेदीदारी केल्यावर कंपनीच्या 5%च्या भागीदारीत सहभागी करून घेते आणि 25व्या महिन्यापासून जेवढे पण मेंबर CPTOमध्ये येतात त्या सर्व मेंबर्सना प्रत्येक महिन्याच्या कंपनी प्रॉफिटमधून 5% वाटले जातात. आता आपण उदाहरण पाहणार आहोत की 24 महिन्याची 3,000 रुपये खरेदीदारी केल्यानंतर तुम्हाला 5%चं प्रॉफिट कसं मिळणार. उदाहरण आहे महिना आणि खरेदीदारी मेंबर्स. पहिल्या महिन्यामध्ये 100 मेंबर येतात 3,000 रुपयेप्रमाणे CPTOची खरेदीदारी करण्यासाठी. त्याचप्रमाणे दुसऱ्या महिन्यात 200, तिसऱ्या महिन्यात 300, चौथ्या महिन्यात 400, 5व्या महिन्यात 500 होतात, 6व्या महिन्यात 600, 7व्या महिन्यात 700. हे मेंबर 100च्या पटीने वाढत चालले आहेत. प्रत्येक महिन्यात खरेदीदारी करणारे वाढत चालले आहेत. त्याचप्रमाणे 8व्या महिन्यात 800, 9व्या महिन्यात 900, 10व्या महिन्यात 1000, 11व्या महिन्यात 1100, 12व्या महिन्यात 1200, 13व्या महिन्यात 1300, 14व्या महिन्यात 1400, 15व्या महिन्यात 1500, 16व्या महिन्यात 1600, 17व्या महिन्यात 1700, 18व्या महिन्यात 1800, 19व्या महिन्यात 1900, 20व्या महिन्यात 2000, 21व्या महिन्यात 2100, 22व्या महिन्यात 2200, 23व्या महिन्यात 2300, 24व्या महिन्यात 2400 आणि टोटल जर बघितलं आपण खरेदीदारी करणारे मेंबर्स जे आहेत ते होतात 30,000. ठीक आहे. उदाहरणार्थ 30,000 मेंबर्स खरेदीदारी करतात 3,000 रुपयेप्रमाणे, तर टोटल जी पर्चेसिंग होते, जी खरेदीदारी होते कंपनीच्या वेंडर्सकडून किंवा कंपनीच्या शॉपमधून फ्रँचायसी ओनरकडून, तर ती बघायला गेली तर 9 करोडची होते. आता 9 करोडची पर्चेसिंग झाली तर त्याच्यातून आपण 9 करोडमधून पकडूया कंपनीचे 10% प्रॉफिट. तर 10% प्रॉफिट जर कंपनीचं 9 करोडमधून बघितलं तर 90 लाख रुपये होतं आणि ह्याच 90 लाख रुपयेमधून कंपनी आपल्याला देणार आहे किती? 5%. तर आपण 5% बघितलं तर 4,50,000 रुपये होतं. आता हे 4,50,000 पहिले किती लोकांमध्ये वाटले जाणार? तर तुम्हाला जे पहिलं उदाहरण दाखवलं आहे महिना आणि खरेदीदारी मेंबर्स, तर पहिल्या महिन्यामध्ये जे 100 मेंबर्स येतात त्यांचे 24व्या महिन्यात 24 महिन्याचा जो टर्म्स अँड कंडिशन आहे ती पूर्ण होते पहिल्या 100 लोकांची. मग 4,50,000 रुपये हे पहिल्या 100 लोकांमध्ये वाटले जातात. तर 4,500 हे 100 लोकांमध्ये वाटले गेल्याने प्रत्येक व्यक्तीला 4,500 ही अमाऊंट मिळते आणि 3,000 रुपयेप्रमाणे आपण जी खरेदीदारी करतो त्यापेक्षा आपल्याला 1,500 रुपये हे जास्त मिळतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या महिन्यातल्या लोकांचा जी कंडिशन आहे 24 महिन्याची ती कंप्लीट झाल्यानंतर परत येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये जो कंपनीचा जो काही पर्चेसिंग होईल, जो काही प्रॉफिट निघेल त्यामधून आपल्याला 5% अशा प्रत्येक वेळेस हे 25व्या महिन्यापासून वाटले जाणार आहेत प्रत्येक मेंबर्सला. पण कंडिशन काय आहे? 24 महिने लगातार तुम्हाला 3,000 रुपयाची खरेदीदारी करत राहणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही CPTO बोनसमध्ये सहभागी होतात. आता हे जे मी तुम्हाला उदाहरण दाखवलं 3,000 रुपयाची खरेदीदारी, ही फक्त मी किराण्याची दाखवली. पण जो तुम्हाला कंपनीचा जो पूर्ण टर्नओव्हर मोजला जाणार आहे, कंपनीचा जो बिझनेस होणार आहे तो कशा प्रकारे मोजला जाणार आहे आणि किती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस येणार आहेत
एन व्ही शॉपीच्या माध्यमातून ते आपण बघूया. त्या अगोदर थोडंसं अजून CPTO बोनसबद्दल एक सांगायचं म्हटलं तर CPTOमध्ये आल्यानंतर तुम्ही ज्या महिन्यात खरेदी करणार आहात त्या महिन्याचे CPTO बोनस मिळणार. उदाहरण, तुम्हाला असं वाटत असेल की 24 महिने आपण 3,000 रुपयाची खरेदी करू, मग त्याच्यानंतर खरेदी नाही केलं तरी चालेल. तसं नाही. 24 महिन्याची खरेदी करणं हे कंडिशन काय आहे, तुम्हाला CPTO बोनसच्या मेंबरशिपमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू खरेदी करत राहायचं आहे तर तुम्हाला कंटिन्यू CPTO बोनस मिळणार आहे. ठीक आहे. आणि ज्या महिन्यात तुम्ही खरेदी करणार नाही त्या महिन्याचं CPTO बोनस तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुम्ही ज्या महिन्यात CPTO 24 महिने खरेदी केल्यानंतर CPTO बोनसमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला तुम्ही खरेदी केलं 25व्या महिन्यापासून 25व्या महिन्यात केलं 26व्या महिन्यात केलं खरेदी तर तुम्हाला CPTO बोनस मिळणार. आणि जर तुम्ही 27 आणि 28 महिन्यात खरेदी केलं नाही तर तुम्हाला CPTO बोनस मिळणार नाही. म्हणजे काय आहे, एकदा तुम्ही CPTO बोनसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला CPTO बोनसचा पुढचा CPTO बोनस कंटिन्यू ठेवण्यासाठी तुम्हाला खरेदी करणं गरजेचं आहे 3,000 रुपयाची. ठीक आहे. एन व्ही शॉपी ग्रुप ऑफ बिझनेस टर्नओव्हर ऑल सेगमेंट. आता बिझनेस हा टर्नओव्हरमध्ये कुठले वेगवेगळे सेगमेंट काउंट केले जाणार आहेत बिझनेसचे ते आपण बघूया. एन व्ही शॉपी रिटेल चेन स्टोअर आणि ई-कॉमर्समध्ये B2B B2Cमध्ये प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. तिजारत बिझनेस सोल्युशन मिनी बँकिंग सेवा एक प्रकारे तुम्हाला बँक सेवा देतात. DMT डोमेस्टिक मनी ट्रान्सफर, आधार एनेबल पेमेंट सिस्टम अशा सर्व सेवा देतात. तिजारत पे तुम्हाला एक डिजिटल जनसुविधा केंद्र बनवून देते जिथे तुम्ही रिचार्ज करू शकतात, बिल भरू शकतात, तिकीट बुक करू शकतात. याशिवाय 300हून अधिक डिजिटल कायदेशीर सेवा देखील देऊ शकतात. जसे की जर एखाद्या कंपनीची नोंदणी करायची असेल तर तुम्ही कंपनीची नोंदणी करू शकतात, वेबसाईट बनवू शकतात. अशा प्रकारच्या प्रत्येक सेवांवर कमिशन मिळते. तसेच तुम्ही कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये मुलांचे ॲडमिशन करून दिल्यावर देखील तुम्हाला कमिशन मिळते. मेरी प्रॉपर्टी एक प्रकारे प्रॉपर्टी विकणे आणि विकत घेण्याचे एक सर्च इंजिन आहे. एन व्ही डिजिटल एज्युकेशन एक ऑनलाईन ई-लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे जिथे कंपनी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देते आणि उत्तम अभ्यासक्रम घेऊन आली आहे. द रुबिक कंपनीचे स्वतःचे ॲप्लिकेशन आणि वेबसाईट तयार करण्याचे काम आहे. एन व्ही GPS ट्रॅकर कंपनीचे स्वतःचे एक सेफ्टी डिव्हाइस आहे, ॲप्लिकेशन आहे जे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन पाहू शकता. अम्मा रेसिपी लोणचे पापड बनवण्याचे काम कंपनीचे आहे. न्यूट्रीवेदिका कंपनीचे स्वतःचे आयुर्वेदिक प्रोडक्ट पर्सनल केअर प्रोडक्ट बनवण्याचे काम आहे. रोड टू बॉलिवूड कंपनीचे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम आहे. मियाज फॅशन कंपनीचे स्वतःचे कपड्याचे ब्रँड येणार आहे. या वेगवेगळ्या सेगमेंटमधून ह्या कंपनीच्या वेगवेगळ्या सेगमेंटमधून जो काही प्रत्येक बिझनेसमधून जो बिझनेस येणार आहे प्रत्येक महिन्याला तो पूर्ण बिझनेस हा CPTO बोनससाठी काउंट केला जाणार आहे, मोजला जाणार आहे आणि त्यातूनच तुम्हाला CPTO बोनस मिळणार आहे. तर आपली कंपनी ही नुसती किराण्यावर मर्यादित नसून एन व्ही शॉपी ही ग्रुप ऑफ बिझनेस कंपनी आहे. वेगवेगळ्या सेगमेंटला घेऊन एकत्र काम करत आहे. या प्रॉफिटला घेण्यासाठी तुम्हाला कोणाला जॉईन करण्याची गरज नाही. नेक्स्ट आहे रेफरल इन्कम. डायरेक्ट रेफरल इन्कम PV पॉईंट व्हॅल्यूनुसार मोजले जातात. 1 PV म्हणजे 1 रुपया, 200 PV म्हणजे 200 रुपये. कंपनीचे जेवढे पण जॉईनिंग पॅकेजेस आहेत त्याच्याने तुम्ही कोणत्याही मेंबर्सला जॉईन करतात तर तुम्हाला 200 PVनुसारच रेफरल इन्कम 200 रुपये मिळणार आहे. आपण उदाहरण पाहूया. हा तुमचा ID लॉग इन केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या डाव्या बाजूने Aला जॉईन केलं 599 रुपयाच्या जॉईनिंग पॅकेजने तर तुम्हाला 200 रुपयाचं इन्कम येणार आहे. तुम्ही तुमच्या उजव्या बाजूने Bला जॉईन केलं 1498 रुपयाच्या पॅकेजने तुम्हाला 200 रुपये मिळणार आहे. तुम्ही तुमच्या डायरेक्टमध्ये Aच्या खाली Cला जॉईन केलं 1001च्या जॉईनिंग पॅकेजने तुम्हाला 200 रुपये मिळणार आहे. तुम्ही उजव्या बाजूने Bच्या खाली तुमच्या डायरेक्टमध्ये Dला जॉईन केलं 30,000 रुपयाच्या जॉईनिंग पॅकेजने तुम्हाला 200 रुपये रेफरल इन्कम मिळणार आहे. तुम्ही Cच्या खाली तुमच्या डायरेक्टमध्ये Eला जॉईन केलं 20,000 रुपयाच्या जॉईनिंग पॅकेजने तुम्हाला 200 रुपये इन्कम मिळणार आहे. तुम्ही Dच्या खाली Fला जॉईन केलं तुमच्या डायरेक्ट
7,990च्या पॅकेजने तुम्हाला 200 रुपयाचं इन्कम मिळणार आहे. तुम्ही अनलिमिटेड डायरेक्ट मेंबर्सला जॉईन करू शकतात. इथे कुठल्याही प्रकारची डायरेक्ट जॉईनिंग करण्यासाठी कंडिशन नाही आहे. नेक्स्ट आहे मॅचिंग बोनस. पहिली जोडी 2-1 यू नावाचा जो तुमचा आय डी आहे त्याच्या डाव्या साईडला ए आणि बी हे 2 आणि उजव्या साईडला ए नावाचा जो आय डी आहे ह्याला म्हणतात 2:1चा रेशो कंप्लीट करणं. त्याचप्रमाणे 1:2 हा तुमचा यू नावाचा आय डी आहे. डाव्या साईडला ए नावाचा जो आय डी आहे तो आहे 1 आणि उजव्या साईडला जे ए आणि बी आय डी आहेत ते झाले 2. ह्याला म्हणतात 1:2चा रेशो. पहिली जोडी 2:1 किंवा 1:2 अशी कंप्लीट झाल्यानंतरच तुमचं इन्कम स्टार्ट होतं मॅचिंग बोनसमध्ये. दुसऱ्या जोडीपासून सर्व जोड्या फक्त लाईफ टाईमसाठी तुमच्या ह्या 1:1च्या असणार आहेत. मॅचिंग तुम्हाला रोज 10% रोज मिळणार आहे. ते कशी मिळते तुम्हाला 10% रोजचं इन्कम तुमचं कसं येणार हे आपण उदाहरण बघूया. पॉईंट व्हॅल्यू 10,000 मॅचिंग आहे. पॉईंट व्हॅल्यू 10,000 त्याचे 10% इन्कम तुमचं डेलीचं 1,000 रुपये. रोजचं जर तुम्ही 10,000ची मॅचिंग केली तर तुम्हाला 1,000 रुपये इन्कम येणार. तुम्ही जर 20,000ची मॅचिंग केली 2,000चं इन्कम येणार आणि 50,000ची मॅचिंग केली पॉईंट व्हॅल्यूची तर तुम्हाला 5,000 रुपयाचं हे डेलीचं इन्कम येणार. 5,000 रुपयेपेक्षा तुम्ही मॅचिंग बोनसमध्ये दिवसाला जास्त कमवू शकत नाही. 5,000 रुपयेपर्यंतच कमवू शकतात. ही एक कंपनीची कंडिशन आहे. जर तुम्ही 1,001 किंवा 1,498 जे कंपनीचे जॉईनिंग पॅकेजेस तुम्हाला आधी दाखवण्यात आले होते, माहिती देण्यात आली होती त्याच्याबद्दल, जर तुम्ही 1,001 या 1,498 ह्या पॅकेजसह जॉईन केलं तर तुम्ही दिवसाला 5,000 रुपये कमवू शकतात. जर तुम्ही इतर कोणत्याही जॉईनिंग पॅकेजसह जॉईनिंग केलं तर तुम्ही दररोज 1,500 रुपये किंवा 2,500 रुपये दिवसाला कमवू शकतात. कंपनी तुम्हाला एका पॅन कार्डवरती 3 आय डी देते. जर तुम्ही एक आय डी घेऊन काम स्टार्ट केलं, एका आय डीवरच तुम्ही काम चालू केलं तर तुम्ही दिवसाला 5,000 रुपये कमवू शकतात, महिन्याला 1.5 लाख रुपये कमवतात आणि वर्षाला 18 लाख रुपये कमवू शकतात. पण जर तुम्ही कंपनी तुम्हाला 3 आय डी देते त्याप्रमाणे जर तुम्ही 3 आय डी घेतले, ह्याप्रमाणे जर तुम्ही 3 आय डी घेतले तर एका आय डीवरती तुमचं नुसतं वर्क होणार आहे. नुसतं तुम्ही एका आय डीवरती जर काम केलं तर तिथं तुमचं तो एक नॉर्मली वर्क होणार आहे आणि 3 आय डीवर जर तुम्ही काम चालू केलं तर तिथं स्मार्ट वर्क होणार आहे. म्हणजे काय आहे, जे खालचे 2 आय डी दिसतात यू तिथं तुम्हाला काम करायचं आहे खालच्या आय डीवरती. त्या दोन्ही आय डीला पण इन्कम येणार आणि वरच्या आय डीला पण ॲटोमॅटिकली इन्कम येणार. ह्याला म्हणतात स्मार्ट वर्क. जर तुम्ही 3 आय डीवर काम चालू केलं तर तुम्ही दिवसाला 15,000 रुपये कमवू शकतात. तिन्ही आय डीवरती 5,000 रुपये. अशा प्रकारे तुम्ही दिवसाला 15,000 रुपये कमवू शकतात, महिन्याला 4,50,000 रुपये कमवू शकतात आणि वर्षाला 54 लाख रुपये कमवू शकतात. तर सर्वांना माझी एकच विनंती असेल, आपण ज्या टायमाला आपण एनवी शॉपिंगमध्ये जॉईनिंग करणार त्या टायमाला आपण शक्यतो करून 3 आय डीवरच काम सुरू करावं. नेक्स्ट आहे टीम रिपर्चेस इन्कम. टीम बनवा. तुमच्या आवडत्या किराणा वस्तूंची खरीदारी करा. तुमच्या आवडत्या वस्तूच्या किराणा खरीदारी म्हणजे तुमच्या किचनमध्ये आत्ता जे साहित्य आहे जे तुम्ही इतर दुकानातून सुपरमार्ट कंपन्यांच्या शॉपमधून घेऊन येतात, तुमच्या आवडता किराणा जो भरतात तो किराणा तुम्हाला कंपनीचं कुठल्याही प्रकारचं कंपनीचं प्रोडक्ट विकत घेण्यासाठी जोर जबरदस्ती नाही. टीम रिपर्चेस इन्कम घेण्यासाठी आणि पैसे कमवा. टीम बनवा. तुमचा आवडता किराणा वस्तूंची खरीदारी करा आणि पैसे कमवा. आता टीम कशी बनवायची, टीम बनवत असताना एनवी शॉपिंगबद्दल लोकांना काय माहिती द्यायची याबद्दल तुम्हाला तुमच्या टीमला माहिती द्यायची असते आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला टीम बनवून रिपर्चेस इन्कम हे तुम्हाला आणि तुमच्या टीमला दोघांना घ्यायचं आहे. तर ते कसं घ्यायचं तर ते आपण उदाहरणातून बघूया. कंपनीच्या टीम रिपर्चेस इन्कम जे तुम्हाला मिळतं ते 1 ते 20 लेवलपर्यंत मिळतं. 1 ते 20 लेवल. तर आपण त्या लेवलला महिने समजूया. यू म्हणजे तुम्ही तुमच्या 2 ओळखीच्या लोकांना आणलं, एनवी शॉपिंगबद्दल माहिती दिली, त्यांनी 3,000 रुपयाची खरीदारी केली त्यांच्या आवडत्या किराण्याची. टोटल खरीदारी झाली 6,000ची.
त्यांना 0.5% त्यांच्या बिलिंगच्या अमाऊंटनुसार तुम्हाला इन्कम येते 30 रुपये. त्याचप्रमाणे पहिल्या महिन्यात आलेले, पहिल्या लेवलमध्ये आलेली 2 लोक, यांना तुम्ही एनव्ही शॉपिंगबद्दल पूर्ण ट्रेन केलं, पूर्ण माहिती दिली. त्यांनी पण महिन्याभरात त्यांच्या दोन लोकांना ओळखीने आणलं दुसऱ्या महिन्यात, म्हणजे दुसऱ्या लेवलमध्ये. तर 4 लोक झाली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. टोटल पर्चेसिंग अमाऊंट झाली 12,000 रुपये. त्याचं 0.5% तुम्हाला इन्कम आलं 60 रुपये. त्याचप्रमाणे दुसऱ्या महिन्यात आलेल्या 4 लोकांनी त्यांच्या ओळखीच्या 2 लोकांना आणलं तिसऱ्या महिन्यात, तर 8 लोक झाली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली आवडत्या किराण्याची, त्यांच्या मनपसंत किराण्याची, आणि त्यांनी पण टोटल खरीदारी झाली 24,000 रुपयाची. तर त्याचं 0.5% तुम्हाला इन्कम येतं 120 रुपये. त्याचप्रमाणे तिसऱ्या महिन्यात आलेले, म्हणजे तिसऱ्या लेवलमध्ये आलेले 8 लोक, यांना पण एनव्ही शॉपिंगबद्दल टोटल माहिती दिल्यानंतर त्यांनी पण त्यांच्या 2 ओळखीची लोकं आणली. तर चौथ्या महिन्यात चौथ्या लेवलमध्ये 16 लोक झाली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. तर टोटल जी खरीदारी झाली 48,000 रुपयाची. त्याचं 0.5% हे आलं 240 रुपये. हे 240 रुपये तुमचं इन्कम झालं चौथ्या महिन्यात. त्याचप्रमाणे चौथ्या महिन्यातील 16 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2 लोकं आणली. 5व्या महिन्यात 32 लोकं झाली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. तर टोटल खरीदारी ही 96,000ची झाली. त्याचं 0.5% हे 480 रुपये तुमचं 5व्या महिन्यातलं इन्कम झालं. 5व्या महिन्यातल्या 32 लोकांनी 6व्या महिन्यामध्ये 2 लोकं आणली, तर 64 लोकं झाली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. तर टोटल खरीदारी ही 1,92,000ची झाली. त्याचं 0.5% जे इन्कम आहे ते तुमचं 960 रुपये हे 6व्या महिन्यामध्ये इन्कम झालं. 6व्या महिन्यातल्या 64 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2 लोकं आणली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली 128 लोकांनी. तर टोटल खरीदारी ही 3,84,000 रुपयाची झाली. तर 0.5% हे तुमचं 7व्या महिन्यातलं 1,920 रुपये हे 7व्या महिन्यातलं इन्कम झालं. 7व्या महिन्यातल्या 128 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2 लोकं आणली, तर 256 लोकं झाली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. तर टोटल खरीदारी ही 7,68,000 रुपयाची झाली. त्याचं पण 0.5% इन्कम हे 3,840 रुपये हे तुमचं 8व्या महिन्यातलं इन्कम झालं. त्याचप्रमाणे 8व्या महिन्यात आलेले 256 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2 लोकं आणली. तर 9व्या महिन्यात 512 लोकं झाली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. तर टोटल खरीदारी 15 लाख रुपये 36,000 रुपयाची झाली. त्याचं 0.5% 7,680 रुपये हे तुमचं 9व्या महिन्यातलं इन्कम झालं. एक लक्षात घ्या, हे जे इन्कम तुम्हाला सांगतोय हे इन्कम वन टाईम नाही. हे इन्कम हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणार आहे. कारण की इथं जे तुम्ही टीम बनवत चालले आहेत 2, 4, 8, 16, 32, 64, 128, 256, 512 ह्या टीममधल्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक महिन्याला किराणा लागत नाही असं नाही. माणूस प्रत्येक महिन्याला किराणा घेतो त्यांच्या मनपसंतीचा. म्हणून हे इन्कम जे आहे ते वन टाईम नाही आहे. हे लाईफ टाईम तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळत राहणार आहे. ठीक आहे. तर आपण 10व्या लेवलचं बघू. 10व्या महिन्यामध्ये किती लोक येतात. 9व्या महिन्यामध्ये जी 512 लोकं आलेली आहेत त्यांनी पण त्यांच्या ओळखीची 2 लोकं आणली. तर 1,024 लोकं येतात 10व्या महिन्यात 10व्या लेवलमध्ये. त्यांनी पण 3,000 रुपयाची खरीदारी केली 3,000 रुपये प्रमाणे. तर टोटल खरीदारी 30,72,000 रुपयाची झाली. तर त्याचं 0.5%चं इन्कम हे 15,360 रुपये हे 10व्या लेवलमधलं, म्हणजे 10व्या महिन्यात तुमचं इन्कम हे 15,360 रुपये आहे. त्याचप्रमाणे 10व्या महिन्यात आलेली 1,024 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2 लोकं आणली. तर 11व्या महिन्यात 2,048 लोकं झाली. त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे जर खरीदारी केली तर 61 लाख रुपये 44,000 रुपये हे टोटल खरीदारी झाली. तर त्याचं 0.5% प्रमाणे तुमचं इन्कम 30,720 रुपये हे 11व्या महिन्यातलं इन्कम झालं तुमचं. 11व्या महिन्यातलं इन्कम. तर 11व्या महिन्यात आलेली 11व्या लेवलमध्ये जी 2,048 लोकं आलेली आहेत त्यांनी पण त्यांच्या ओळखीची 2 लोकं 12व्या लेवलमध्ये, म्हणजे 12व्या महिन्यात, म्हणजे 1 वर्षामध्ये तुमची टीम 4,096 लोकांची झाली 1 वर्षात. तर त्यांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. तर टोटल खरीदारी ही 1,22,88,000 रुपयाची होते. तर 0.5% प्रमाणे तुमचं इन्कम 12व्या महिन्यातलं
61,440 रुपये हे तुमचं एका वर्षाचं इन्कम झालं. म्हणजे 12व्या महिन्यामध्ये टोटल हे तुमचं इन्कम 61,440 झालं 12व्या लेवलमध्ये. 12वा लेवल 12वा महिना. 12व्या लेवलमध्ये जी 4,096 लोक आलेले आहेत त्यांनी 13व्या महिन्यात 13व्या लेवलमध्ये 2-2 लोकांप्रमाणे जर लोक आणली तर 8,192 लोकांची तुमची टीम झाली. त्यांनी पण 3,000 रुपयेप्रमाणे जर खरीददारी केली तर टोटल खरीददारी ही 2,45,76,70,000 रुपयाची होते. तर 0.5% जे इन्कम आहे ते तुमचं झालं 1,22,880 रुपये. 2-2च्या माध्यमातून टीम बनवत तुमचं 13व्या महिन्यात 13व्या लेवलमध्ये 1,22,880 रुपयेचं तुमचं हे इन्कम झालेलं आहे मंथलीचं. 13व्या महिन्यात आलेली 8,192 लोकांनी त्यांच्या ओळखीचे 2-2 लोकं आणली तर 16,384 लोकांची टीम झाली. त्यांनी पण 3,000 रुपयेप्रमाणे खरीददारी केली तर टोटल खरीददारी 4,91,52,000 रुपयाची होते. त्याचप्रमाणे 0.5%चं प्रमाणे इन्कम तुमचं 14व्या महिन्यातलं 14व्या लेवलचं इन्कम 2,45,760 रुपये हे मंथली इन्कम झालं. 14व्या महिन्यातले 14व्या लेवलमधले 16,384 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2-2च लोकं आणली फक्त. तर 15व्या महिन्यात 15व्या लेवलमध्ये 32,768 लोकं झाली. त्यांनी पण 3,000 रुपयेप्रमाणे जर खरीददारी केली तर टोटल खरीददारी 9,83,04,000 रुपयाची होते. त्याचप्रमाणे 0.5% प्रमाणे जर तुमचं इन्कम बघितलं तर 4,91,520 रुपये हे तुमचं इन्कम झालं 15व्या महिन्यातलं 15व्या लेवलचं. 15व्या लेवलमधल्या 32,768 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2-2 लोकं आणली. 15व्या लेवलमधल्या लोकांनी 2-2 लोकं आणली तर 16व्या लेवलमध्ये 65,536 लोकं होतात. त्यांनी पण 3,000 रुपयेप्रमाणे खरीददारी केली तर टोटल खरीददारी 19,66,08,000 रुपयाची टोटल खरीददारी होते. त्याचप्रमाणे तुमचं 0.5%चं इन्कम हे 9,83,040 रुपयेचं 16व्या लेवलचं 16व्या महिन्यातलं इन्कम तुमचं होतं. 16व्या लेवलमध्ये 65,536 जी लोकं आलेले आहेत त्यांनी पण त्यांच्या ओळखीची 2-2 लोकं आणली तर 1,31,072 लोकांची टीम होते. त्यांनी पण 3,000 रुपयेप्रमाणे खरीददारी केली तर टोटल खरीददारी 39,32,16,000 रुपयाची होते. त्याचप्रमाणे 17व्या लेवलमधले जर 1% प्रमाणे जर इन्कम तुमचं बघितलं तर 39,32,160 रुपये हे तुमचं मंथली 17व्या महिन्यातलं आणि 17व्या लेवलचं इन्कम होतं. तर 17व्या लेवलमधल्या 1,31,072 लोकांनी त्यांच्या ओळखीचे 2-2 लोकं आणली तर 18व्या महिन्यामध्ये तुमची टीम 2,62,144 लोकांची टीम होते. त्यांनी पण 3,000 प्रमाणे जर खरीददारी केली तर टोटल खरीददारी 78,64,32,000ची होते. 1% प्रमाणे तुमचं 18व्या लेवलचं इन्कम 18व्या महिन्यातलं इन्कम हे तुमचं 78,64,320 रुपयाचं होतं. 18व्या लेवलमधल्या 2,62,144 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2-2 लोकं आणली फक्त 2-2 लोकं तर 19व्या महिन्यात 19व्या लेवलमध्ये 5,24,288 लोकांची टीम होते. त्यांनी पण 3,000 रुपयेप्रमाणे जर खरीददारी केली तर टोटल पर्चेसिंग ही तुमची खरीददारी 157,28,64,000ची होते. आणि 1% प्रमाणे तुमचं हे 19व्या लेवलमधलं 19व्या महिन्यातलं इन्कम जे आहे 1,57,28,640 रुपयाचं होतं. 19व्या लेवलमधले 19व्या महिन्यातले 5,24,288 लोकांनी त्यांच्या ओळखीची 2-2 लोकं आणली तर 20व्या लेवलमध्ये 20व्या महिन्यात तुमची टीम 10,48,576 लोकांची होते. त्यांनी पण 3,000 रुपयेप्रमाणे जर खरीददारी केली तर टोटल खरीददारी 314,57,28,000 रुपयाची होते. त्याचं जर 1% इन्कम तुमचं 20व्या लेवलमधलं 20व्या महिन्यातलं जर बघितलं तर तुमचं इन्कम जे आहे 3,14,57,280 रुपये याप्रमाणे तुमचं हे इन्कम होतं. तुमच्या टीमने केलेल्या खरेदी रकमेपैकी 12% रक्कम तुमच्या टीमला 1 ते 20 लेवलपर्यंत वाटण्यात येते. कंपनीचं जे टीम रिपर्चेस इन्कम जे आहे ते 1 ते 20 लेवलपर्यंत आहे. 1 ते
1 ते 16 लेवलपर्यंत 0.5% याप्रमाणे तुम्हाला दिलं जातं आणि लेवल 17 ते लेवल 20पर्यंत तुमचं हे जे इन्कम आहे ते तुम्हाला 1% प्रमाणे दिलं जातं. तुम्ही रिपर्चेस इन्कम सिंगल लेगमधून देखील घेऊ शकतात. तसेच अनलिमिटेड डायरेक्ट लेग ओपन करून अनलिमिटेड इन्कम घेऊ शकतात. हे जे तुम्हाला 2-2 प्रमाणे जे टीम बनवून इन्कम दाखवले आहे, ह्या 2 लेग झालेल्या आहेत लेफ्ट आणि राईटमध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही 2, 4, 6, 8, 5, 10 तुम्हाला जेवढ्या पण लेग ओपन करता येतील तेवढ्या तुम्ही अनलिमिटेड लेग ओपन करू शकतात. आणि अनलिमिटेड लेग ह्या तुम्ही जेवढे डायरेक्ट जॉईनिंग करणार त्या डायरेक्ट जॉईनिंगच्या मधून ह्या लेग तयार होतील. म्हणून तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त डायरेक्ट जॉईनिंग करणार लोकांची तेवढं तुमच्या लेग जास्तीत जास्त तयार होणार आहेत. आणि आपण एक बघू शकतात लेवल 1 पासून तर लेवल 20पर्यंत फक्त महिन्याला 2-2 लोक आपल्या प्रत्येक लेवलमध्ये आलेल्या लोकांच्या माध्यमातून आणत गेलेलो आहोत. म्हणजे जर आपण इथं सिस्टमनुसार आणि वेळ दिला फक्त 2 लोकांना आणण्याचा प्रत्येक व्यक्तीने एक नियमानुसारच तुम्ही काम केलं तर तुम्ही 20 महिन्यामध्ये 1 करोडची इन्कमच्या वरतीच तुम्ही इथं इन्कम घेऊ शकतात. जर तुम्ही ग्रोसरी सेगमेंट जर तुम्ही किराणा विकत घेतला टीम रिपर्चेस इन्कमसाठी तर तो 50% प्रमाणे तुम्हाला इन्कम येणार आहे. तुम्ही जर ऑनलाईन खरेदी केली आणि कपडे घेतले तर त्याचा 100% तुम्हाला इन्कम मिळणार आहे. आणि हेल्थ केअर न्यूट्रीवेदिकाचे जर प्रोडक्ट तुम्ही घेतले तर ते न्यूट्रीवेदिकाचं रिपर्चेस इन्कम तुम्हाला 200% मिळणार आहे. नेक्स्ट आहे रँक अचिव्हमेंट इन्कम. कंपनीच्या 7 रँक आहेत. त्यामध्ये 500 लोकांची मॅचिंग केली तर तुम्ही सिल्वर स्टार रँक अचीव्ह करतात. 2000 लोकांची मॅचिंग केली तर गोल्ड स्टार रँक अचीव्ह करतात. 5000 लोकांची मॅचिंग केली तर पर्ल स्टार रँक अचीव्ह करतात. 20,000 लोकांची मॅचिंग केली तर तुम्ही डायमंड स्टार रँक अचीव्ह करतात. 50,000 लोकांची मॅचिंग केली तर तुम्ही डबल डायमंड रँक अचीव्ह करतात. आणि 1.5 लाख लोकांची मॅचिंग केली तर तुम्ही क्राऊन रँक अचीव्ह करतायत. आणि 5 लाख लोकांची मॅचिंग केली तर तुम्ही क्राऊन ॲम्बॅसिडर रँक अचीव्ह करतात. तुम्हाला एनव्ही कंपनी रँक बरोबर इन्कमसुद्धा देते. प्रत्येक महिन्यामध्ये ज्या काही नवीन जॉईनिंग येतील त्या जॉईनिंगमधून ह्या अर्निंगच्या ऑप्शनमध्ये जे काही रक्कम दाखवली आहे ती रक्कम कंपनी साईडला काढून ठेवते आणि तुमच्या रँक आय डीवरती तुम्ही प्रत्येक महिन्याला 2,000 रुपयाचं इन्कम घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही रँक आय डीवरती 2,000 रुपयाची इन्कम घेतली तर तुम्हाला ही रँक अचिव्हमेंट इन्कम मिळणार आहे. आणि जर तुम्ही रँक आय डीवरती महिन्याभरात जर 2,000 रुपयाची इन्कम घेतली नाही तर तुम्हाला रँक इन्कमही मिळणार नाही. जर तुम्हाला रँक अचिव्हमेंट इन्कम जर पाहिजे असेल तर तुम्हाला रँक आय डीवरती 2,000 रुपयाची इन्कम घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे रॉयल्टी लाईफ टाईम अचिव्हमेंट इन्कम. कंपनीचे 3 क्लब लेवल आहेत. तुम्ही जर ते अचीव्ह केले बिझनेस टार्गेट दिल्याप्रमाणे तर तुम्ही रॉयल्टी लाईफ टाईम अचिव्हमेंट इन्कम घेऊ शकतात. स्टार डायमंड क्लब कंपनी प्रॉफिट आहे 5%. एका वर्षात तुम्हाला टीमच्या माध्यमातून 1 करोड रुपयाचं बिझनेस टार्गेट देणं गरजेचं आहे. रुबी डायमंड क्लब 5% कंपनी प्रॉफिट आहे. 2 वर्षामध्ये तुम्हाला 5 करोडचं बिझनेस टार्गेट देणं गरजेचं आहे. गोल्ड डायमंड क्लब 4 वर्षामध्ये 10 करोडचा बिझनेस टार्गेट देणं गरजेचं आहे. हा बिझनेस ॲक्युम्युलेटेड बिझनेस आहे. जर तुम्ही पहिलं क्लब अचीव्ह केलं असेल तर तुम्हाला दुसऱ्या क्लबमध्ये 2 वर्षामध्ये फक्त 4 करोडचं बिझनेस टार्गेट देणं आहे. आणि तुम्ही वरचे पहिले दोन्ही क्लब लेवल अचीव्ह केले असणार तर तुम्हाला तिसऱ्या गोल्ड डायमंड क्लबमध्ये 4 वर्षात फक्त 4 करोडचं बिझनेस टार्गेट देणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे बोनन्झा विथ लॉट्स ऑफ गिफ्ट्स. कंपनीचे विकली आणि मंथली बिझनेस टार्गेटची घोषणा केली जात असते. ते टार्गेट पूर्ण करणाऱ्यांना बोनन्झा गिफ्ट दिले जातात. नेक्स्ट आहे वेंडर अँड फ्रँचायसी बोनस. फ्रँचायसी आणि वेंडर तुम्ही जर फ्रँचायसी ओपन केली कंपनीची आणि तुम्ही एखाद्या दुकानदाराला जर वेंडर म्हणून कंपनीबरोबर जर टाईप केलं तर जो काही त्यांचा प्रत्येक महिन्याचा बिझनेस होईल त्याच्यातून तुम्हाला 0.3% ही इन्कम मिळणार आहे बोनसच्या स्वरूपात. तुम्ही फळे विकणाऱ्यांना भाजी विकणाऱ्यांना देखील कंपनीबरोबर टाईप करू शकतात. तेथूनही तुम्हाला 0.3%चा बोनस मिळणार आहे वेंडर किंवा फ्रँचायसीकडनं करून प्रत्येक महिन्याला. आणि जे काही कुठल्याही प्रोडक्टचे मॅन्युफॅक्चरर आणि डिस्ट्रीब्युटर असणार त्यांना जर तुम्ही कंपनीबरोबर टाईप केलं
तर तुम्हाला रेफरल बोनस हा 0.1% हा मिळणार आहे. नेक्स्ट आहे फ्रँचायझी डायरेक्ट रेफरल अँड टीम मॅचिंग रिवॉर्ड. तुमच्या डायरेक्टमध्ये तुम्ही जर 10 लाखाची फ्रँचायझी ओपन केली तर तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून 2 नाईट आणि 3 दिवस विथ फॅमिली गोवा ट्रिप मिळणार आहे. नेक्स्ट आहे तुम्ही जर तुमच्या टीमच्या माध्यमातून 50 लाख मॅचिंगची फ्रँचायझी ओपन केली. 50 लाख मॅचिंग म्हणजे समजा तुमच्या टीममध्ये कोणी 8 लाखाची फ्रँचायझी ओपन केली, कोणी 10 लाखाची फ्रँचायझी ओपन केली, असं 50 लाखाचा मॅचिंग म्हणजे लेफ्टमध्ये 50 लाखाची फ्रँचायझी बिझनेस आणि राईटमध्ये 50 लाख मॅचिंगचा बिझनेस. असं जर तुमच्या टीमच्या माध्यमातून फ्रँचायझी ओपन केली तर तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून 3 नाईट आणि 4 डेजचं गोवा ट्रिप मिळणार आहे विथ फॅमिली. नेक्स्ट आहे जर तुम्ही 1 करोडचं मॅचिंग केली फ्रँचायझी 1 करोड मॅचिंग केली फ्रँचायझीची तर तुम्हाला बाईक किंवा स्कूटी फुल्ली पेडेड मिळणार आहे. जर तुम्ही 5 करोडची मॅचिंग केली फ्रँचायझी रेफरलमध्ये टीमच्या माध्यमातून तुम्हाला अल्टो 800 फुल्ली पेडेड मिळणार आहे कंपनीकडनं. तुम्ही जर 10 करोडची मॅचिंग केली तर तुम्हाला कंपनीकडनं MG हेक्टर फुल्ली पेडेड मिळणार आहे. नेक्स्ट आहे जर तुम्ही 50 करोडची फ्रँचायझी मॅचिंग केली तर तुम्हाला BMW X1 फुल्ली पेडेड कंपनीकडून मिळणार आहे. जर तुम्ही 100 करोडची मॅचिंग केली तर तुम्हाला जॅग्वार XF फुल्ली पेडेड ही कंपनीकडून मिळणार आहे. नेक्स्ट आहे लक्झरी फंड. कार फंड 25 लाख रुपये. बिझनेस टार्गेट आहे 10,000 मॅचिंग युजर्स. तुम्हाला 10,000 लेफ्ट आणि 10,000 राईट अशी मॅचिंग करायची आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टाईम लिमिट नाही आहे. कंपनीचा प्रत्येक महिन्याला जो काही बिझनेस होईल त्याच्या प्रॉफिटच्या तुम्हाला 5% प्रत्येक महिन्याला दिलं जाणार 25 लाख रुपये पूर्ण होईपर्यंत. नेक्स्ट आहे हाऊस फंड 1 करोड रुपये. बिझनेस टार्गेट आहे 30,000 मॅचिंग युजर्स. तुम्हाला लेफ्ट आणि राईट 30,000 लोकांची मॅचिंग करायची आहे. कोणत्याही प्रकारचं टाईम लिमिट नाही आहे. कंपनीचा प्रत्येक महिन्याचा जो काही बिझनेस येईल त्यातून कंपनीच्या प्रॉफिटच्या 5% हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिलं जाणार 1 करोड रुपये पूर्ण होईपर्यंत. नेक्स्ट आहे पेन्शन फंड परफॉर्मन्स 5 लाख मॅचिंग युजर्स. तुम्हाला जॉईनिंग डेटपासून तर 9 वर्ष पूर्ण होईपर्यंत लेफ्ट आणि राईट 5 लाख लोकांची मॅचिंग करायची आहे. तुम्हाला कंपनीच्या प्रॉफिटच्या प्रत्येक महिन्याच्या प्रॉफिटमधून 5% तुम्हाला दिलं जाणार आहे पेन्शन म्हणून आणि ते तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे. नेक्स्ट आहे ग्रोसरी रिटेल मार्ट. आमच्याबरोबर तुमची छोटीशी सुरुवात तुमचा उद्याचं भविष्य घडवेल. रेफर अँड अर्न. फ्रँचायझी रेफरलवर तुम्हाला 2% डायरेक्ट रेफरल कमिशन मिळणार आहे आणि 20 लेवलमध्ये 1% वाटले जाणार आहे. जर तुम्ही कंपनीची फ्रँचायझी जर रेफर केली तर तुम्हाला डायरेक्टमध्ये 2% कमिशन मिळणार आहे आणि 1% हा तुमच्या 1 ते 20 लेवलमध्ये हा वाटला जाणार आहे रिपर्चेसमध्ये. नेक्स्ट आहे परमनंट रिवॉर्ड ऑल रिवॉर्ड नेक्स्ट टू नेक्स्ट. 10 मॅचिंग करायचे आहे. एका महिन्यात 5,000 रुपयेपर्यंतचा टॅबलेट मिळणार आहे. 25 मॅचिंग करायचे आहेत. 2 महिन्यात LED TV मिळणार आहे 10,000 रुपयेपर्यंत. 51 मॅचिंग करायचे आहेत. 3 महिन्यात लॅपटॉप मिळणार आहे 22,000 रुपयेपर्यंत. 111 मॅचिंग करायचे आहेत. 5 महिन्यात बाईकसाठी डाऊन पेमेंट मिळणार आहे 50,000 रुपयेपर्यंत. 222 मॅचिंग करायचे आहेत. 6 महिन्यात मारुती सुझुकी ऑल्टोसाठी तुम्हाला डाऊन पेमेंट मिळणार आहे 1 लाख रुपये. कोणत्याही प्रकारचं टाईम लिमिट नाही आहे. 444 मॅचिंग करायचे आहेत. टाटा नेक्सॉनसाठी तुम्हाला डाऊन पेमेंट मिळणार आहे 2 लाख रुपये. टाईम लिमिट नाही आहे. 999 मॅचिंग करायचे आहेत. फोर्ड इकोस्पोर्टसाठी तुम्हाला डाऊन पेमेंट मिळणार आहे 4.5 लाख रुपये. 2222 मॅचिंग करायचे आहेत. जीप कंपनीसाठी तुम्हाला डाऊन पेमेंट मिळणार आहे 10 लाख रुपये. टाईम लिमिट नाही आहे. 5555 मॅचिंग करायच्या आहेत. जॅग्वार XFसाठी तुम्हाला डाऊन पेमेंट मिळणार आहे 25 लाख रुपये. 11,111 मॅचिंग करायचे आहे. टाईम लिमिट नाही आहे. 3 BHK मिळणार आहे 50 लाखापर्यंतचं. 1,11,111 मॅचिंग करायचे आहेत. तुम्हाला सुपर स्टोअर मिळणार आहे 5 करोड रुपयेपर्यंतचं.
जागा, बिल्डिंग प्लस प्रोडक्ट. टाईम लिमिट नाही आहे. 2,22,222 मॅचिंग करायचे आहेत. सुपर मार्ट मिळणार आहे 10 करोड रुपयेपर्यंतचं. जागा प्लस बिल्डिंग आणि प्लस प्रोडक्टसह मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड तुम्ही कंपनीचे जे जॉईनिंग पॅकेजेस आहेत त्या पॅकेजेसमध्ये जे जॉईनिंग पॅकेजेस 4,000 PV पुढे आहेत त्या जॉईनिंग पॅकेजच्या मॅचिंगवरती तुम्हाला हे रिवॉर्ड मिळणार आहेत. आणि हे जे रिवॉर्ड तुम्हाला जॉईन होण्याच्या तारखेपासून वेळ मर्यादा त्याची लागू राहणार आहे. नेक्स्ट आहे परमनंट रिवॉर्ड, ऑल रिवॉर्ड नेक्स्ट टू नेक्स्ट. प्लॅन फोल्डर मिळणार आहे 25 पेअर मॅचिंगवरती एका महिन्यात. साडी किंवा शर्ट मिळणार आहे 50 पेअर मॅचिंगवरती 2 महिन्यात. डिनर सेट मिळणार आहे 150 पेअर मॅचिंगवरती 3 महिन्यात. ट्रॉली बॅग मिळणार आहे 350 पेअर मॅचिंगवरती 4 महिन्यात. RO मशीन मिळणार आहे 1000 पेअर मॅचिंगवरती 6 महिन्यात. नॅशनल ट्रिप मिळणार आहे 4 दिवस 3 रात्र 2,500 पेअर मॅचिंगवरती 12 महिन्यात. दुबई ट्रिप मिळणार आहे 4 दिवस 3 नाईट 6,500 पेअर मॅचिंगवरती 18 महिन्यात. बाईक किंवा स्कूटी मिळणार आहे 13,500 पेअर मॅचिंगवरती 24 महिन्यात. अल्टो कार मिळणार आहे फुल्ली पेडेड असणार आहेत. ह्या सर्व रिवॉर्ड जे आहेत हे फुल्ली पेडेड असणार आहेत. तुम्हाला 28,500 पेअर मॅचिंग करायचे आहेत 36 महिन्यात. नेक्सॉन गाडी मिळणार आहे 55,000 पेअर मॅचिंगवरती 60 महिन्यात. टाटा पंच मिळणार आहे 1,25,000 पेअर मॅचिंगवरती 84 महिन्यात. MG हेक्टर मिळणार आहे 3,50,000 मॅचिंगवरती 108 महिन्यात. मेगा मार्ट मिळणार आहे 7,50,000 पेअर मॅचिंगवरती 144 महिन्यात 50 लाखापर्यंतचं. हे सर्व रिवॉर्ड तुम्ही कंपनीचे जॉईनिंग पॅकेज सर्व जॉईनिंग पॅकेजेसच्या मॅचिंगवरती तुम्ही हे सर्व रिवॉर्ड घेऊ शकतात. त्याची वेळ मर्यादा जॉईन होण्याच्या तारखेपासून वेळ मर्यादा लागू राहील. नेक्स्ट आहे हे आहेत कंपनीचे सिल्वर स्टार रँक अचिव्हर्स. हे आहेत कंपनीचे गोल्ड स्टार रँक अचिव्हर्स. हे आहेत कंपनीचे पर्ल स्टार रँक अचिव्हर्स. कार फंड अचिव्हर्स. कंपनी जे तुम्हाला 25 लाख रुपयाचं कार फंड देते ते आतापर्यंत कोणी अचीव केलेलं आहे ते आपण पाहूया. 25 लाख रुपयाचं कार फंड रेखा कुकरेजा मॅडमनी 2 IDवरती अचीव केला आहे आणि वासेद अली सरांनी एका IDवर अचीव केला आहे. नेक्स्ट आहे हाऊस फंड अचिव्हर. 1 करोड रुपयेपर्यंतचं जे कार हाऊस फंड अचिव्हर आहे ते रेखा कुकरेजा मॅडमने अचीव केलेलं आहे. नेक्स्ट आहे मनाली बोनंजा अचिव्हर्स. आपण बघू शकता कंपनीने मनाली बोनंजा टार्गेट ठेवले होते तर ह्या मेंबर्सने ते अचीव केले. तर कंपनीने कंपनीच्या स्वतःच्या खर्चाने ह्या सर्व मेंबर्सला कंपनी मनाली ट्रिपसाठी घेऊन गेली होती. आपण त्यांना एन्जॉय करताना बघू शकता. नेक्स्ट आहे फर्स्ट बोनंजा अँड रँक अचिव्हर. कार बोनंजा अचिव्हर रेखा कुकरेजा मॅडमने पहिला कंपनीचा फास्टर बोनंजा अचीव केला आहे. 7,500 मॅचिंग केले आहे टीमच्या माध्यमातून फक्त 6 महिन्यात. मॅडमला कंपनीकडनं वॅगनर कार मिळाली आहे. नेक्स्ट आहे थायलंड बोनंजा अचिव्हर. मॅडमने टीमच्या माध्यमातून 53 दिवसात 5,000ची मॅचिंग केली आहे. नेक्स्ट आहे फर्स्ट डबल डायमंड अचिव्हर. रेखा कुकरेजा मॅडम कंपनीच्या फर्स्ट डबल डायमंड अचिव्हर आहेत. मॅडमने 50,000 लोकांची मॅचिंग केली आहे. नेक्स्ट आहे कंपनीच्या 3 वर्षामध्ये 110+ फ्रँचायझी रनिंगमध्ये आहेत. कंपनीच्या फ्रँचायझी ह्या उत्तर प्रदेश, दिल्ली, ओरिसा, हरियाणा, नागालँड, कर्नाटका, बिहार, वेस्ट बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मेघालय, लद्दाख या राज्यांमध्ये कंपनीच्या फ्रँचायझ्या रनिंगमध्ये आहेत. प्लस कंपनीचे 2,000+ वेंडर्स अवेलेबल आहेत. आपल्याला फ्रँचायझी आणि वेंडरबाबतची माहिती कंपनीच्या वेबसाईटवरती तुम्हाला डिटेल्समध्ये मिळून जाईल. नेक्स्ट आहे टर्म्स अँड कंडिशन
कंपनीच्या बिझनेस प्लॅनबद्दल माहिती देताना मी तुम्हाला बऱ्यापैकी टर्म्स अँड कंडिशनबद्दल माहिती दिलेली आहे. त्यापैकी काही कंडिशन्स आहेत. 10% ॲडमिनिस्ट्रेशन चार्ज हे तुमचं डिडक्शन होणार आहे आणि तुम्हाला डेली ऑटो विड्रॉल असणार आहे, परंतु मिनिमम तुमचं जे विड्रॉल अमाऊंट असणार आहे ती 200 रुपयेपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तसेच रिपर्चेस आणि वेंडर इन्कम घेण्यासाठी तुमचं मिनिमम अमाऊंट ही 1000 रुपयेपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे हे एनव्ही शॉपी कंपनीचे बँक डिटेल्स आहे. एनव्ही शॉपी कंपनीमध्ये कामाला सुरुवात करण्यासाठी किंवा जॉईनिंग घेण्यासाठी तुम्हाला जे काही बिझनेस प्लॅनमध्ये जॉईनिंग पॅकेजेस दाखवण्यात आलेले आहेत त्या जॉईनिंग पॅकेजेसपैकी कोणतेही एक पॅकेज किंवा 3 पॅकेजचे घ्यायचे असतील तर त्यांची जी काही अमाऊंट असेल तुम्ही या बँक डिटेल्सद्वारे किंवा QR कोडद्वारे कंपनीला पेमेंट करून त्याची स्क्रीनशॉट जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जर मिळाली असेल तर ती मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा. तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्राने किंवा इतर कोणी माहिती दिलेली असेल त्यांना तुम्ही ही स्क्रीनशॉट शेअर करा आणि त्यांना तुमचं मोबाईल नंबर, ईमेल ID आणि तुमचं नाव सेंड करा. ते तुम्हाला तुमचं युजरनेम क्रिएट करून तुम्हाला पासवर्ड आणि युजरनेम सेंड करतील. तसंच थोडक्यात सांगायचं म्हटलं एनव्ही शॉपी कंपनीमध्ये जॉईनिंग केल्यानंतर इकडनं तुम्हाला गमवण्यासारखं असं काहीच नाही आहे, परंतु भरपूर काही मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतो. आणि आपण माझ्या व्हिडिओला भेट दिली तसेच माझा यूट्यूब चॅनल एनव्ही शॉपी किरण चौधरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.